मुलांची फेवरेट डिश म्हणजेच मोमोज. आज आपण मोमोज बनवणार आहोत. हे आपण व्हेज मोमोज बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एकदम बाहेरसारखेच झालेले आहेत, एकदम नरम. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर आपण सुरुवातीला ह्याचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथं 1.5 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 1.5 चमचा आपण तेल घालून घेऊया. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया. इथं आपलं आता पीठ मळून झालेलं आहे. तर आता आपण वर 1 चमचा तेल सोडून हा पुन्हा एकदा मळून घेऊया आणि भिजायला ठेवूया. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया. तर इथं मी कोबी, कांदा, शिमला आणि गाजर घेतलेलं आहे. ह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हे एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे किंवा खिसून घ्यायचं आहे आपल्याला. आता कढईमध्ये आपण 1.5 चमचा तेल घालूया. त्यामध्ये बारीक कट केलेला लसूण आणि आलं घालून घेऊया. ते 1 मिनिटासाठी परतवून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपण बारीक कट केलेल्या सगळ्या भाज्या घालून घेऊया. ह्या भाज्या आपण 2 मिनिटासाठी परतवून घ्यायच्या. म्हणजे आपल्याला भाज्या एकदम सुटसुटीत अशा करून घ्यायच्या आहेत. आपण फास्ट गॅसवरच ह्या 2 मिनिटासाठी भाजायच्या. नंतर ह्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही इथं तिखटसाठी हिरवी मिरचीसुद्धा वाटून सुरुवातीला आलं लसूण बरोबर घालू शकता. हे आपण आता चांगलं परतवून घेऊया. हे एकदम 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे आणखी फास्ट गॅसवरच परतवून घेणार आहोत. म्हणजे ह्याला पाणी सुटलेलं सगळं आपण सुकवून घेणार आहोत. आता आपलं भाजी तयार झालेली आहे. तर आपण आता ही थंड करून घेऊया. आता आपलं पीठ पण भिजलेलं आहे. तर त्याचा एक छोटा गोळा काढून आपण ह्याची एक छोटी पोळी लाटून घ्यायची आहे. ह्याला आता पीठ लावून आपण ह्याची पोळी लाटून घेऊया. तुम्ही असं एक एक केलं तरी चालेल किंवा एकदम मोठी पोळी लाटून वाटीने त्याचे भाग करून आपण हे मोमोज करू शकतो किंवा असं एक एक लाटलं तरीही चालेल. आपण ही एकदम पातळ अशी लाटून घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपण बनवलेलं भाजी 1 चमचा घालूया. ह्यामध्ये बसेल एवढी आपल्याला भाजी घालायची आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे ह्याला कोणताही तुम्ही आकारात बनवू शकता. ह्याचं मोदक पण तुम्ही करू शकता. मला हे असं सोपं वाटतं त्यामुळे मी हे असंच बनवते. तुम्ही ह्याची साईज कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता असेच आपण सगळे बनवून घेणार आहोत. आता हे आपण बनवल्यानंतर वाफवून घ्यायचे आहेत. तर एका कढईमध्ये आपण पाणी ओतून त्यामध्ये चाळण ठेवली आहे आणि वरून सगळे आपण मोमोज ठेवलेले आहेत. वरून तेल लावायचं म्हणजे एकदम कडक होत नाही वरची बाजू. आणि झाकून आपण 15 मिनटं चांगलं शिजवून घेणार आहोत. 15 मिनटानंतर आपले मोमोज तयार आहेत. हे आपण आता काढून घेऊया आणि वरून कोथिंबीर आणि लाल मिर्च पावडर घालून सर्व करून घ्यायची. हे मोमोज चटणी किंवा मेयोनेज सोबत आपण सर्व करू शकतो.